अरे पाणी आमच्या हक्काचं. अरे आंबा कशी पाणी भरा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा माननीय राजा. अरे आमच्या मागण्या पूर्ण करा. अरे आमच्या मागण्या पूर्ण करा. अरे यातून वर्षा करायचं काय. माननीय राजा ठाकरेंचा सहभागी झालेले प्रमुख मडकी घ्या मडकी मी गेल्या 1 वर्षापासून आपला जो डोंगराळ भाग आहे शंकरटेकडी पासून ते हनुमान मंदिर हनुमानपाडा ते पाणी आणि त्या पाण्याचे दर महिन्याला पैसे भरतायत. तुमच्या नालायकपणाचा कळस तुमच्याकडे ठेवा. दरवेळी आम्ही स्वतः येणार. डोंगराळ भाग आहे. मला वाटतं ब्रिटिश कालीन पाईपलाईनची व्यवस्था आहे. गेली 50 वर्ष तिथे पाण्यासाठी लोकांना भटकावं लागतंय. तुमच्याकडे येतो आणि तुम्ही आमची बोलवण करता. यापैकी ते महिला आहेत यांना जवळपास 6 ते 7 तास बसून ठेवलं इथे. सारे अधिकारी भेटत नाहीत. त्यांना शरम वाटली पाहिजे. पगार घेतात हे आपल्या टॅक्स रुपये कळत नाही त्यातलं काय. आम्हाला 24 तास मुबलक पाणी मिळालं पाहिजे. 10 इंचाची लाईन आहे तर 20 इंचाची 100 इंचाची कशी करता येईल. मोठी पाईपलाईन कशी आणता येईल. मी बोललीये की या शासनचं करायचं काय. खाली डोका वर काय. कारण या माझ्या माया बहिणी एवढ्या चिडलेल्या आहेत. ती वाढला जा विचारायला येणार होतं तर तुम्ही लगेच पाणी सोडलं. पाणी सोडलं लगेच. का हे का खेळ दाखवतात का आम्हाला खेळताय तुम्ही लोक. आमच्या गरीबाची महिलाच नाहीये. पाण्याशिवाय काहीच नाहीये. ज्या महिलांना प्यायला पाणी नाहीये तर आंघोळीला पाणी कामाला जातात. लोकांच्या पोरं सांभाळायला जातात. मग त्यांनी का अर्ध्या रात्रीला उठून कामं करत बसायची. त्यांना पाणी नकोय. आणि कुठून काय कामं करायची. बघा महिला काय बोलतात. तुमच्या महिलांना जर हंडी घेऊन फिरावं लागलं असतं तर मला चांगलं माहिती आहे. मी जास्त काय बोलत नाही. महिलांना मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण पाणी आमच्या हक्काचे. अरे घरोघरी पाणी. घरोघरी पाणी. आमच्या मागण्या मान्य करा. आमच्या मागण्या मान्य करा. अरे पाणी आमच्या हक्क. अरे कोण म्हणतो देणार नाही. अरे कोण म्हणतो देणार नाही. धन्यवाद. आज या ठिकाणी पोलीस प्रशासन करावं लागतं. गेल्या 15 वर्षापासून त्यांना पाण्याच्या हक्काची लढाई लढायला लागते. सकाळी रात्री जागून बिचाऱ्यांचे डोळे तरसतात. सकाळी मुलं शाळेत जात असतात. कधी त्याचा 1:30 वाजता झोपल्या तर सकाळी कधी उठणार. कधी आपल्या मुलाबाळांना त्या शाळेमध्ये गोष्टीचा विचार या प्रशासनाला आता करायला लावला पाहिजे. गेल्या 3 दिवसापासून आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं. 3 दिवसामध्ये वातूर करून या लोकांनी तिथे पाण्याची लाईन चालू केली की ह्या गरिबांचा आवाज बंद झाला पाहिजे. 2 दिवस फक्त तुम्हाला पाणी सोडणार. 3ऱ्या दिवशी ते पाणी तुम्हाला सोडणार नाही. म्हणून आपला बुलंद आवाज याच्यासाठी आज आपण मोर्चा काढत आहोत की आम्हाला सातत्याने आणि नेहमीच पाणी मिळालं पाहिजे. याच्यासाठी आपण मागायला सगळेच येत असतात आमच्यापासून तर इतर पक्षापर्यंत. पण आपण एखादा प्रतिनिधी म्हणून जेवढा निवडून देतो त्या प्रतिनिधीचं काम असतं की त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था करणे. अरे विचार आज आपण करायला पाहिजे. जे प्रतिनिधी आपण निवडून देतो गेली 5 वर्ष आपल्या प्रभागामध्ये कधी फिरत नाही. आपल्या समस्या कधी जाणून घ्यायला येत नाही. आणि आपण अशा लोकांना निवडून द्यायचं हे आपलं दुर्दैव आहे. हा तुमचा राग. तुम्हाला जे अधिकार दिलेले आहेत ते अधिकार या ठिकाणी आपण वापरायचे आहेत. मी या ठिकाणी आज प्रशासनाला सांगू इच्छितो. गेल्या ज्याने तुम्हाला दाखवू इच्छितो की या ठिकाणी कसा खळ खट्याक होतो आहे. अशा प्रकारचा खळ खट्याक येत्या 26 तारखेचा जर 25 डिसेंबर पर्यंत सुरळीतपणे पाणी पुरवठा झाला नाही. रात्रीचं पाणी सोडायचं नाही.
जर आमच्या माता भगिनींना सकाळी पाणी आलं नाही, आज इथं फक्त मडकी फोडलेली आहे, नंतरचा 25 तारखेचा नंतरचा दोन सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे. आणि हा शेवटचा इशारा तुम्हाला या ठिकाणी देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंजुषा सोनवणे. आणि आज या ठिकाणी तुम्ही मोर्चा घेऊन आलेला आहात सगळे नागरिक रस्ता आहात, अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तर देतात, पाणी मात्र तुमच्या घरापर्यंत पोहोचलेलं नाही पोहोचलं आमच्या घरापर्यंत. गेल्या 40-50 वर्षापासून एक तर पाड्यात BMCची लाईन आलेलीच नाही आमच्या हनुमान पाड्यात. आणि प्रायव्हेट पाणी आहे, ते प्रायव्हेट पाणी आम्ही पैसे भरून सुद्धा एक तर आधीच महिन्यातून 15 दिवस पाणी येतं, त्या 15 दिवसातून पण 8 दिवस पाणी नसतं. आम्ही पाड्यात वर राहतो, वरून खाली कसं पाणी भरणार? 1-2 हंड पाणी आणायचे, खालून पाणी आणायला म्हातारे माणसं, छोटे पोरं. एक तर त्या पाण्याचा टाइम पण नाही. 40 मिनिटं पाणी आहे, 40 मिनिटं पाणी तिकडून मोटरमधून सोडस तर 5-10 मिनिटं तर असेच जातात, पाणी पण पोहोचत नाही आमच्या घरापर्यंत. आणि 40 मिनिटात कसं काय पाणी होणार? एक दिवस आड करून पाणी. आमच्या इथं पाडा खूप मोठा आहे, पूर्ण BMCची लाईनच नाही, प्रायव्हेट पाणी ते पैसे भरून पण पाणी नाही, म्हणजे काय करणार? आणि पाड्यात एवढी अस्वच्छता आहे, सगळे नाले सगळे पाणी नाही. विभागामध्ये आमच्याकडं नगरसेवक अधिकारी देखील तुमच्याशी व्यवस्थित वागत नाही, बिलकुल नाही. काय नेमक्या समस्या काय सांगा? नगरसेवक आहे, नगरसेवक आमच्याकडे अजून एकदा पण पाड्यामध्ये आला नाही. आमची बाथरूमची स्वतः सोय नाहीये. आम्ही बाहेर जातो प्रायव्हेट म्हणजे म्युन्सिपाल्टीच्या शौचालयामध्ये, तिथं सुद्धा आमची व्यवस्था म्हणजे बिलकुल नाही आमची. येऊन बघा तुम्ही, एवढी घाण आहे बाथरूमची पण व्यवस्था. येऊन बघा आम्ही कसे जातो. तर तिथं सुद्धा नगरसेवक उद्घाटन करून गेला, पण 1-2 गल्लीमध्ये केले, बाकी गल्लीमध्ये बाथरूम सुद्धा केले. पाण्यासाठी पाण्याचा प्रॉब्लेम आम्हाला हमेशा असतो. वर्षातून आम्ही 2 ते 3 वेळा मोर्चा घेऊन येतो. वर्षातून 2 ते 3 वेळा आम्ही मोर्चा घेऊन येतो. हे लोक आम्ही आलो का आम्हाला बाहेर काढतात. 1-2 जणी जा, बाकीचे व्हा बाहेर, सगळे आम्हाला हकलून काढतात टिवाड मधून बाहेर टिवाड. आणि आम्ही एकदा इथं टिवाड मध्ये आलो तर या बाथरूमचे ह्या पाणी येत ना, एवढं या बाथरूम मधून पाणी वाया चाललं होतं अख्ख्या याच्यामध्ये. हा, एवढं पाणी वायाला चाललं होतं की आम्ही आवाज देऊन पाणी बंद करायला लावलं. वरती टाक्या भरून पाणी खाली चाललं होतं. मग आमच्यापर्यंत पाणी काय येत नाही? आम्ही चाळीत राहतो त्यामुळं. आणि बिल्डिंग मधल्या लोकांना 25-30 एवढ्या टावर वरती पाणी जातं. जिकडे जिकडे हे लोक टावर चालले तिकडे पाणी पाठवतात, आम्हाला त्रास देतात. आम्ही त्रास सहन करणार नाही, आम्ही इथून पुढे सोडणार नाही कुणालाच. आम्ही बिल भरतो, आम्ही बिल नाही भरले का लगेच आमचे मीटर कापून नेतात. आम्हाला पाणी नाही.